समकाळातील विचारांच्या मर्यादा ओलांडून संत वाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी, व्याप्ती आणि समज वाढवण्याची मोठी गरज असल्याचं प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सतीश बडवे यांनी केलं। शिवाजी विद्यापीठात आयोजित संत साहित्य संमेलन 2025च्या संमेलनाध्यक्ष पदावरून ते बोलत होते। महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या सहकार्यानं शिवाजी विद्यापीठात संत तुकोबारायांना समर्पित संत साहित्य संमेलन उत्साहात पार पडलं। या उद्घाटन सत्रात बोलताना डॉक्टर सतीश बडवे यांनी सांगितलं की संत साहित्यानं समाजाला नैतिकतेची शिकवण दिली असून सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवली आहे। वारकरी परंपरेनं सर्वांना समान संधी दिली, संवादाला महत्त्व दिलं आणि माणसात देव पाहण्याची मूल्य व्यवस्था समाजात रुजवली। साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांनी शिवाजी विद्यापीठातील संत साहित्य संमेलन हे लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारं यशस्वी संमेलन ठरल्याचं सांगितलं। तर प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांनी संत साहित्य माणसाला ताठकण्यानं उभे राहण्याचं बळ देतं असं मत व्यक्त केलं। उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे होते। त्यांनी सांगितलं की नीतिमान समाज घडवण्याचं कार्य संत साहित्यानं शतकानुशतके केलंय। यावेळी संत तुकाराम यांच्या चित्राच्या प्रतींचं प्रकाशन तसंच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या संशोधकांचा सत्कार करण्यात आला। शिवाजी विद्यापीठात पार पडलेलं हे संत साहित्य संमेलन संत विचार, मूल्ये आणि मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा जागर ठरलं।